जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। आमदार खताळांकडून एजंटगिरीचा पर्दाफाश, तलाठी कार्यालयातील गंभीर प्रकार उघडकीस। शहरातील चावडी येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मात्र संबंधित महिलेने आमदार अमोल खताळ यांना मोबाईलवर मेसेज केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन एजंटगिरीचा पर्दाफाश करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या। चावडी येथील तलाठी कार्यालयात दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लावले जात असून ठिकठिकाणी अडवणूक करून पैसे मागितले जातात, अशी आमदार खताळ यांना एका महिलेने व्हॉट्सअपद्वारे माहिती दिली। विशेष म्हणजे या कामकाजात खासगी व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला। या तक्रारीची दखल घेत आमदार खताळ यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली। मात्र तेथे पोहोचल्यावर तलाठी व कोतवाल कोणीच हजर नसल्याचे दिसून आले। त्याऐवजी मनसूर शेख हा व्यक्ती तेथे बसून शासकीय कागदपत्रे हाताळत असल्याचे आढळले। यावेळी आतमध्ये उपस्थित असलेल्या आणखीन एका व्यक्तीला विचारणा केली असता मी मनसूर शेख यांचा जावई आहे असे उत्तर देण्यात आले। यावर आमदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तुम्हाला येथे बसण्याचा अधिकार कोणी दिला असा जाब विचारला। त्यावर तलाठी उपस्थित नसल्याने आम्हीच काम पाहतो असे उत्तर देण्यात आले। या गंभीर प्रकारानंतर आमदार खताळ यांनी प्रांताधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे यांना तात्काळ फोन करून संबंधित तलाट्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। शासकीय कागदपत्रांची पडताळणी खासगी व्यक्तीमार्फत होणे हा अत्यंत गंभीर व बेकायदेशीर प्रकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। सूचना मिळताच प्रशासनाने नायब तहसीलदार भांगरे यांना घटनास्थळी पाठवले। त्यानंतर संबंधित दोघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना पुढे त्या ठिकाणी बसू न देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत। या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जेवायला गेले फोन आला कधी आलो सकाळपासून सकाळपासून आता अर्धा तास झाला गेला टप्पल माल म्हणे टप्पल घेऊन जा मग. किती वेळ आहे ते भांगरी फोन जाऊ दे सर बुऱ्या पक्कचिर केले साहेबांनी बोलवलं होतं कोणत्या साहेबांनी बोललो होतं सांगा कोणत्या साहेबांनी बोललो होतं हा सर हा अंदाज साहेब हे लावून गेले बंद करून घे चल खोली कर येतो नुसते पैसे गोळा करीत आपण मनसूर जावं तुम्ही सगळे बोलवले का जावई बिवय सगळे इथं बसवले का? एक सुद्धा नाही दिसणार इथं जर गतवल सोडून त्याला टिकवून तुझा तुम्ही बसू नका तुम्ही माझ्या येणार डोकं घरात करून टाकलं तुम्ही इथं ना काय म्हणतो सगळे जावं बिवय सगळे घेऊन आले का तुम्ही हा बंद करायचं पण बसायचं नाही इथं कसं आहे भाऊ काय कसले पैसे गोळा करतात कसले पैसे गोळा करतात आले का मागणी आले का असणार तर नाही मी आज तुमचे बघून जायचं चाललंय कोण आहे तुम्ही कधी बसून ऑर्डर काढायला काय वाटतं किती पण आहे कसं म्हणले तुम्ही हे लोक कामं कसे करता तिथे काम बसेल होते कामं कसे करता कॅन्डिडेट म्हणजे का काय हा तुम्ही काम होत नाही तुम्हाला तर इथून निघून जाणार तुमच्याच्याने होत नाही तर इथं थांबू नका तुम्हाला कोणी अधिकार दिले शासनाची परवानगी घेतली का तुम्ही तहसीलदाराची परवानगी आहे का प्लानची परवानगी आहे का परवानगी नसताना तुम्ही बसला तर तुमच्यावरती कारवाई करा। यापूर्वी सुद्धा तहसीलदारने सूचना दिल्या होत्या तुम्ही का नाही ऐकलं तुम्ही तहसीलदारपेक्षा मोठे आले का? मग उद्यापासून आज दिवसभर काय कलेक्शन करायचं का? ते आलं का ते भाकरे त्यांना सांगितलं की शासनात जे आहे त्याला पाहिजे त्याला तुम्ही काय करता तुमची जबाबदारी काय आहे तुम्ही काय करता तुम्ही झिरो माणसं लोखंडी घेऊन शासनाची प्रतिमा मलिन करून राहिले
हा, मला लोकांचे मेसेज राहिले की अडवणूक होती, पैसे मागितले जातात, त्रास दिला जातो. हा अंधारे काय तुझे बी ओरड आहे. विधवा विकलांग महिलांकडून पैसे गोळा करू राहिले तुम्ही, विधवा बाईकडून दिव्यांग तुम्ही गप्पा बाहेर काढा. काय 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 कशाबद्दल पाहिजे? ही जागा कोणाची आहे? जागा कोणाची आहे? जे कार्यालय आहे कोणाचं आहे? प्रवीण कुठे? तलाठी ऑफिस. तलाठी कार्यालयामध्ये तुम्ही यांना नेमलं का अधिकृत? आतमध्ये बसू लागतो, नेमला का अधिकृत? त्यांनी त्यांचा जावई आणला. इथं परंपरा आहे का? हा बाकीचे काय ते पती असले कशाला लागत आहे? काय कशासाठी पाहिजे? मी तुम्हाला माणूस नेमताना मग सांगितलं का संगमनेरात बेरोजगारांची संख्या जास्त आहे, दुसरं काही नाही का तुम्हाला? तुम्हाला मदतीच पाहिजे. इथं बसून तुम्ही बाबा 40 वर्षापासून बसतो म्हणजे काय तो का पास झाला का? 40 वर्षापासून बसतो म्हणजे काही तुम्ही बसवणार का? बसतो करा यांचा. यांच्या टायमिंगमध्ये इथं काय झालंय? पैसे गोळा होता. हे काय? हे कोण बसतो आतमध्ये? कोण आहे आतमध्ये? चप्पल काय हे आतमध्ये? कोणाचं आहे? तलाठी पुढे सर हे कोणाचं आहे? कोण बसतं इथं? एक मिनिट राव. शिक्के मारलेले आहेत. हे घ्या, हे घ्या. शिक्के मारलेले काय काय उद्योग करता? तलाठी त्यावरती कारवाई करा. वेळ नाही त्याला. पैसे तिकडे जमिनीचे पैसे गोळा करायला वेळ आहे. हा हे काय? कोणाचं आहे? रमेश. कोण रमेश? ठीक आहे, ते चहाचं राहून दे. चहाचं तुझं काय सामान आहे का? काय ठीक आहे. हे काय? हे जे चाललंय ना, हे जे तुम्ही इथं परस्पर ताबा घेतलाय, अख्ख्या चावडीचा ताबा घेतलाय. वरती कारवाई करा. तलाट्यावरती कारवाई करायची. हे मला परत तिथं बसले दुसऱ्याने हे लगेच बसवून टाका. आजच्या तुम्हाला माणसं बसवायचे अधिकृत सुंदरावरून हे माणसं हे करा, ते बसवा. मनसूर बसला, मनसूरने त्याचा जावई आणला, उद्या त्याच्या अजून पाहुणे रावले आणि हे काय धर्मशाळा आहे? हा कारवाई करा. याचा भांगरे साहेब याचा अहवाल मला पाहिजे. हा उद्या सकाळपर्यंत काय कारवाई केली तुम्ही मला अहवाल पाहिजे. मला हा 40 वर्षाचं काय सांगू राहिले तुम्हाला? आलेला करायला म्हणजे तुम्हाला मध्ये याच्यावरती कारवाई बसवायची नाही. याच्यावर कारवाईचा अमल करा. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.